नमस्कार मंडळी, आज आहे मिसळ पावचा बेत. अगदी झणझणीत अशी मिसळ, तीही थोडी थोडकी नाही, 20 ते 25 लोकांसाठी. आज घरी छोटेखानी पार्टी होती, त्यासाठी 20 ते 25 लोकांसाठी मिसळ बनवायची होती. म्हटलं चला तुमच्यासोबतही हा बेत शेअर करूयात. मिसळ अगदी घरगुती पद्धतीने बनणार आहे. मसाले सुद्धा बाहेरचे खूप काही वापरायची गरज नाही, घरी छानपैकी मसाला तयार करायचा आहे. मसाल्यांपासून चव अशी येणार आहे की तुम्हाला वाटेल एखाद्या हॉटेलमध्ये बसून आपण मिसळ खात. चला 20 ते 25 लोकांसाठी मिसळ करण्यासाठी इथे मी 2.5 किलो मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मटकी जेवढी छान मोड आलेली असेल ना तेवढा मिसळीचा कट छान होतो. मटकी धुवून बाजूला ठेवते. आता जो आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत त्यासाठी 8 ते 10 बेडगी मिरच्या, 1 चमचा काळी मिरी, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लवंगा, अर्धी वाटी धने आणि 2 वेलची घेतल्यात, हिरवी वेलची. आता सगळ्यात आधी मटकी आपण शिजायला घालणार आहोत. इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि यामध्ये ही सगळी स्वच्छ धुतलेली मटकी घालून घ्यायची. 1 ते 1.5 चमचा हळद घालायची आणि मोठं मीठ घालून घेतले, साधारण 4 चमचे. मोठं मीठ आवर्जून घाला, मिठामुळे मटकीला चव छान येते हळद मिठाची. आता मटकी एका बाजूला शिजायला ठेवते, तोपर्यंत घेऊयात आपली मसाल्याची तयारी करायला. मटकी शिजेपर्यंत आपली सगळी मसाल्याची तयारी इथे होणार आहे. सगळ्यात आधी दालचिनी, लवंग आणि त्याचबरोबर काळी मिरी या 3 गोष्टी छानपैकी भाजून घेते. प्रत्येक गोष्ट भाजायला त्याचा वेगळा वेळ लागतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी अगोदर भाजून घेते. त्याचबरोबर 2 वेलची घेतल्यात, तीही आपण यामध्ये भाजून घेतल्यात. आता ज्या बेडगी मिरच्या घेतल्यात त्यासुद्धा छानपैकी तेलावरती 1-2 मिनटं फक्त भाजून घ्यायच्या. बेडगी मिरची खूप जास्त भाजायची गरज नाही, फक्त तेलावरती छान ती खरपूस परतली जावी इतपतच भाजून घ्यायची. आता याचमध्ये लगेच आपण घालून घ्यायचे हे धन. साधारण मी अर्धी ते पाऊण वाटी धने घेतलेत. तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु 20 ते 25 लोकांसाठी जर तुम्ही ही मिसळ बनवत असाल तर अर्धी ते पाऊण वाटी धने तुम्ही कंपल्सरी घ्या. धन्यामुळे मसाल्याला खूप छान चव आणि त्याचबरोबर सुगंधही येतो. आता धने सुद्धा अगदी मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे. चला तेलावरती 1-2 मिनटं धने मी छान भाजून घेतलेत. आता कढई छान स्वच्छ करून घेतली. आता यामध्ये खोबऱ्याच्या 2 वाट्या घेतल्यात. छानपैकी मी तुकडे करून घेतले आणि सुकं खोबरं छानपैकी भाजून घेते. वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी पावशेर सुकं खोबरं वापरते. खोबऱ्यामुळे चव तर छान येतेच, परंतु मिसळीला तेलही छान सुटतं, त्यामुळे खोबऱ्याचं प्रमाण मी इथे थोडंसं जास्तीचं ठेवते. खोबरं काढून घेतले. आता घेऊयात कांदा भाजायला. इथे मी 1.5 किलो कांदा घेतलाय. हा कांदा छानपैकी उभा चिरून घेतलाय. थोडासा मोठा चिरला तरीही चालेल, कारण याचं आपण वाटणच करणार आहोत. 1.5 किलो कांदा चमच्याभर मीठ घालून छानपैकी लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. जेवढा कांदा तुमचा लालसर असा भाजला जाईल ना तेवढ्या मिसळीची चव वाढते. जर कांदा तुमचा कच्चा राहिला तर मात्र मिसळीला गोडूस अशी चव येण्याची शक्यता असते. बऱ्यापैकी नाश्ता सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्यावेळेला मिसळ बनवली जाते तिथे सुद्धा कांदा छान भाजलेला वापरतात. चला कांदा इथे छान भाजून घेतलाय. कांदा मी 2 बॅचेसमध्ये भाजून घेतलाय. एका वेळेस कढईमध्ये बसणं शक्य नव्हतं, म्हणून मी 2 वेळा तो भाजून घेतलाय. तुम्ही बघू शकताय कांद्याला किती छान रंग आलाय. कांदा काढून घेतलाय. आता यामध्ये मी अर्धा किलो टोमॅटो छानपैकी फोडी करून घेतलं होतं तेही घालून घेते. टोमॅटो सुद्धा मीठ घालून थोडंसं भाजून घ्यायचं. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजलं जातं आणि लवकर छान ते सॉफ्टही होतं. टोमॅटो खूप जास्त भाजायची गरज नाही आहे, 3 ते 4 मिनटं फक्त भाजून घ्या. चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भाजल्या गेल्यात. तुम्ही बघू शकता टोमॅटो आपल्या इथे सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे. सगळ्या भाजलेल्या गोष्टी एकदा तुमच्या नजरेखालून घालते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कोणकोणते पदार्थ घेतलेत. आता यामध्ये आणखीन ॲड केले आलं लसूण, कांदा, टोमॅटो, खोबरं आणि हे सगळे खडे मसाले. आता सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूण आपण या मसाल्यामध्ये न वाटता हे वेगळं वाटण करून घेणार आहोत आणि कांदा, टोमॅटो, खडे मसाले आणि खोबऱ्याचं वेगळं वाटण. चला वाटण मी इथे करून घेतले. तुम्ही बघू शकताय लाल बेडगी मिरची आणि टोमॅटो वापरल्यामुळे ना वाटणाला खूप छान रंग येतो, त्यामुळे आवर्जून ह्या 2 गोष्टी छानपैकी भाजून आणि परतवून घाला. मिसळ बनवण्यासाठी जो काही आपण कट तयार करणार आहोत त्यासाठी ह्या मटकीचं रस्सा पाणी वापरणार आहोत. मटकी इथं छानपैकी आपली शिजली गेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कट आपला तयार होईल, कारण हे इतकं फ्लेवरफुल पाणी असणार आहे ज्यामध्ये मटकीचं आणि हळद मिठाची चव असणार आहे. चला मटकी छान शिजली की या पाण्यातून काढून घ्यायची. व्यवस्थितपणे चाळणीने निथळून काढा. मटकी छान शिजलेली असावी. मटकी जर अर्धी कच्ची असेल तरी तिला 1-5 मिनटं शिजू द्या आणि नंतरच काढा, कारण जेवढी मटकी छान शिजली जाईल तेवढा त्याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे. अतिशय सुंदर अशी मटकी शिजली गेली आहे. मटकी शिजायला मला करेक्ट 20 मिनटं लागले. 20 मिनटामध्ये पाणी उकळायला थोडासा वेळ लागतो जास्त क्वांटिटी असल्यामुळे, आणि नंतर मटकी छान शिजली जाते. की पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं कारण हेच
की नंतर आपण मटकी डायरेक्ट सर्विंग करणार आहोत, ती आपण कटमध्ये वापरणार नाही आहोत. म्हणून मटकी अगोदरच छान शिजवून घ्या आणि नंतर पाण्यामध्ये आता मटकीचा कट छानपैकी मिळून यावा यासाठी एक 4 चमचे तेलावरती एक 2 चमचे बेसनपीठ आपण छानपैकी खमंग असं भाजून घालणार आहोत. बेसनपीठ छान भाजून घातल्यामुळे कटला चव तर छान येतेच, परंतु थोडंसं दाटसरपणे यायला सुद्धा मदत होते. चला, बेसनपीठ घातल्यानंतर परत एकदा मी 2 चमचे तेल घातले आणि खरपूस असं हे बेसनपीठ मी किमान 4 मिनिटं तरी भाजून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटं बेसनपीठ तुम्ही छान भाजून घ्या, यामुळे चव छान येते. जर मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही बेसनपीठ भाजलं ना, बेसनपीठ कच्चं राहतं आणि आपल्या कटला तेवढाच फ्लेवर भेटत नाही. जेवढं तुम्ही लो फ्लेमवरती जाड तळाच्या कढईमध्ये हे बेसनपीठ भाजून घ्याल तेवढीच चव वाढणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बेसनपीठ इथे भाजलं गेले. आवर्जून मी ही जाड तळाची कढईच यासाठी वापरली आहे. पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, परंतु जेवढं तुम्ही वेळ देऊन बेसनपीठ भाजाल तेवढी चव छान येते. चला, आता घेऊयात सगळ्यात महत्त्वाची फोडणी करायला. फोडणीसाठी इथे मी मोठं पातेलं घेतलंय. आता पातेलं थोडंसं चिक करताना करपलं होतं, त्याचं मी जेवढे करप आहेत ती शक्य होईल तेवढी काढून घेतली आणि याचमध्ये फोडणी करायला घेतली. तेल घालून घेतले, साधारण 4 वाटी तेल घातले. यामध्ये जिरी, मोहरी आणि हिंगाची खमंग अशी फोडणी घालून घ्यायची. त्याचबरोबर घालायचा आहे कढीपत्ता. मिसळीची फोडणी खूप महत्त्वाची आहे. जेवढी तुमची फोडणी छान बसेल ना, तेवढी मिसळीला चव छान येते. त्यासाठी आपण आलं लसूणचं सेपरेट वाटण करून घेतलं होतं, कारण आलं लसूण पेस्ट ज्यावेळेला आपण फोडणीमध्ये घालतो तेलावरती ते छान भाजली जाते, तेवढी तुमच्या कटला चव छान येते. हेच जर तुम्ही आलं लसूण वाटणामध्ये वाटलं तर त्याची चव वेगळी राहत नाही. आता आलं लसूण छानपैकी फोडणीमध्ये परतलं गेलं की अर्धी वाटी कांदा लसूण मसाला, अर्धी वाटी लाल तिखट आणि अर्धी वाटी घरगुती काळा मसाला वापरला आहे. हे तीनही मसाले आता फोडणीमध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये वाटण घालणार आहोत. फोडणीमध्ये तीनही मसाले घातल्यामुळे कट तर छान होतोच आपला, तरी तर खूप छान येतेच, परंतु मसाले छान भाजले जातात. अगदी मीडियम फ्लेमवरती हे मसाले भाजायचे आणि मसाले जेवढे छान तुमचे भाजले जातील ना, तेवढा मिसळीचं खमंगपणा वाढतो. कांदा लसूण मसाला आवर्जून घाला. कांदा लसूण मसाल्यामुळे मिसळीला चव छान येते. यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बाहेरचे कोणतेही जास्त मसाले वापरणार नाही आहोत, फक्त मी बाहेरचा कांदा लसूण मसाला वापरलाय. लाल मिरची पावडर सुद्धा घरची आहे आणि घरगुती काळा तिखट मसाला तर घरचा वर्षभराचा साठवणीचा होता तोच आहे. आता वाटण घातल्यानंतर छानपैकी फोडणी यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण मसाले घालणार आहोत त्यावेळेला तेल खूप जास्त गरम नसावं. फोडणी करताना अगदी मीडियम फ्लेमवरती फोडणी करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच मसाले घालून परतवून घ्यायचे. वाटण छानपैकी परतलं गेलं की झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ द्यायची. जास्त क्वांटिटीमध्ये मसाले असल्यामुळे छानपैकी तो वाफ देऊन आणि छानपैकी तो परतवूनच घ्या. जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढी त्याची चव वाढणार आहे आणि तरीही छान येणार आहे. मसाला छान परतला गेला की हे जे काही आपण बेसन तेलावरती भाजून घेतलं होतं तेही घालून घ्यायचं आणि तेही या मसाल्याबरोबर छानपैकी भाजून घ्यायचं. जर तुम्ही बेसनपीठ या स्टेजला घातलं नाही तर ते मसाल्यामध्ये म्हणावं असं एकसारखं होत नाही. त्यामुळे आवर्जून मसाले भाजतानाच हे बेसनपीठ घालून घ्या. हे वाटण आता कमीत कमी आपल्याला 8 ते 10 मिनटं छान परतवून घ्यायचे. जेवढं तुम्ही हे वाटण परतवून घ्याल तेवढं याचा तेल बाहेर सुटायला मदत होते आणि तेवढी आपल्या मिसळीला तरी छान येते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे तेल सुटायला सुरुवात झाली. आता परत एकदा झाकण ठेवून मी 2 मिनटं याला वाफ देते. 2 ते 3 वेळा झाकण ठेवून छान वाफ देत चला. जेवढी तुम्ही वाफ द्याल ना तेवढा मसाला आतमध्ये छान शिजणार आहे. परंतु काळजी घ्या, वाटण खाली लागणार नाही. वाटण अजिबातही खाली आपलं लागलं नाहीये. जो काही आधीचं करपलेलं दिसतंय तुम्हाला ते आहे, परंतु मसाला आपला अजिबातही खाली लागत नाही. चला, रवाळ असं हे वाटण छानपैकी भाजलं गेले. तुम्ही बघू शकता किती सुंदर तरी सुटली. छान असं रवाळ असं हे वाटण झालं की यामध्ये हे आपलं पाणी घालून घ्यायचं, जे मटकी शिजवायला आपण वापरलं होतं. पाणीसुद्धा गरम करून घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. मी 2 पातेले हे पाणी काढून घेतलं होतं, ते दोन्ही पातेले छानपैकी गरम करून घेतले आणि नंतरच पाणी घातलंय. थंड पाणी घातलं तर तरी व्यवस्थित येणार नाही. जेवढं तुम्ही गरम पाणी घालाल तेवढं तुमच्या मिसळीला कट छान येणार आहे. मसाला छानपैकी मिक्स करून झालाय. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. लक्षात ठेवा, आपण अगोदर ही मटकी शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ इथं टेस्ट करून घाला. त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. छानपैकी सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या. क्वांटिटी ॲडजस्ट करायची आणि त्यानंतर याला छानपैकी उकळ येऊ द्यायची. मसाला छान पाण्यामध्ये एकजीव करायचा. जर मसाला एकजीव झाला नाही तर म्हणावा असा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरणार नाही. त्यामुळे 1-2 मिनटं छानपैकी पळीने ढवळून मसाला पाण्यामध्ये छान एकजीव असा करून घ्या. सुंदर अशी तरी आत्ताच सुटली आहे. उकळी आल्यानंतर तर अजून त्यातलं तेल बाहेर व्हायला सुरुवात होणार आहे आणि तरी अजून छान यायला सुरुवात होणार आहे. ज्या वेळेला असा मिसळीवर फेस येतो त्यावेळेला लक्षात ठेवा मीठ थोडंसं कमी पडलेलं असतं.
थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतले, 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घेते. मीठ कमी पडलं रश्श्याला की थोडंसं फेस आल्यासारखं दिसतं. चला आता मिक्स करून घेऊन मी परत याला एक 7 ते 8 मिनटं उकळून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय तरी किती सुंदर अशी आली आहे. म्हणूनच तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत मिसळपाव इथे आपला तयार होतो. ही मिसळ करताना सांगितलेलं सगळं प्रमाण आवर्जून लक्षात ठेवून वापरा, कारण तिखटाचं जे काही प्रमाण सांगितले ते अतिशय अचूक असं आहे. अर्धी वाटी कांदा लसूण मसाला, अर्धी वाटी लाल तिखट, अर्धी वाटी घरगुती काळं तिखट आणि जो काही आपण खडा मसाला भाजून घेतला तो. फक्त एवढ्या 4 गोष्टींनीच या मिसळची चव अफलातून अशी होते. एखाद्या हॉटेलच्या सुद्धा मिसळपावला मागे सारेल इतका सुंदर मिसळपाव इथं आपल्या घरच्या घरी तयार होतो. आता 20 ते 25 लोकांसाठी इथे मी 8 डझन पाव वापरले आहेत. 8 डझन पाव हे परफेक्ट असे 20 ते 25 लोकांसाठी पुरेसे होतात. त्याचबरोबर 4 किलो फरसाण वापरलं आहे. हे सगळं प्रमाण मी आवर्जून तुम्हाला सांगते, कारण जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी 20 ते 25 लोकांसाठी मिसळपाव बनवाल त्यावेळेला ह्या अचूक प्रमाणामध्ये तुम्ही घरच्या घरी मिसळपाव बनवू शकता. चला सर्विंगही करून घेते. झणझणीत असा आपला कट पाव, मोड आलेली आपली शिजवलेली मटकी, कांदा, कोथिंबीर आणि हा फरसाण. कशी वाटली आजची 20 ते 25 लोकांसाठीची जास्त क्वांटिटीमधली मिसळ ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी एखाद्या फंक्शनसाठी पार्टीसाठी ही मिसळ नक्की ट्राय करा. सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका कशी वाटली आजची रेसिपी आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर पुन्हा बनवायचा असेल तर सेव्ह करा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी. तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.